मी डॉक्टर प्रतिभा विनय ठकात, अनुभूती नियोजित नाशिक अमृत सांस्कृतिक वारसा महोत्सव या आदिवासी कार्यक्रमाला हजेरी लावायला गेले होते। हा कार्यक्रम MTDCने आयोजित केला आहे। आदिवासी समाजासाठी जी लोक कार्यरत आहेत अशा संस्थांनी त्याला हातभार लावला आहे। या दोघांनाही माझाही मनपूर्वक धन्यवाद। त्यांच्यामुळे आम्हाला आदिवासी बंधू भगिनींच्या कलेचा आस्वाद घेता आला। कोरिओग्राफर नाही, मेकअप, स्टेज, ऑर्केस्ट्रा कशाची साथ नसताना अतिशय सुंदर कार्यक्रम सादर झाला। येथील आदिवासी बांधवांची कला, त्याचबरोबर त्यांच्या परंपरा, सभोवतालचा निसर्ग, धबधबे हे सर्व आवडणीय होते। म्हणूनच या कार्यक्रमामध्ये लोकप्रिय बोहाडा मुखवट्यांचं नृत्य, आदिवासी नृत्य, मौखिक परंपरा, पश्चिम घाटाचे निसर्ग संपदा, निरनिराळे धबधबे आणि रानभाज्या आणि ग्रामीण जेवणाचा अनुभव, स्वाद आणि त्यांच्या पाककृती उत्तम रीतीने सादरीकरण केलेल्या मला बघायला मिळाल्या। त्याच्यासाठी तिथले माननीय खासदार श्रीयुत बगरे साहेब हे स्वतः आले होते। त्यांनी या सगळ्यांना उत्तेजन द्यायला खूप मदत केली आणि नुसतं कौतुक केलं नाही तर त्या सर्व कार्यक्रमांमध्ये आणि त्या आदिवासी बांधवांमध्ये आणि आमच्या सगळ्यांमध्ये ते स्वतः जातीने सामील झाले होते। त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। मीडिया पुढारी यांनीही हजेरी लावली। यांच्या प्रगतीसाठी मला असं वाटतं वायफाय, शिक्षण आणि तेथे पर्यटन क्षेत्र योग्य रीतीने निर्माण झालं तर ह्या आदिवासी बांधवांना मदत होईल आणि त्यांची प्रगती होईल। पुढे प्रगत होऊन स्वतःसाठी उभे राहू शकतील, आपल्या देशासाठी उभे राहू शकतील असे खूप नागरिक आहेत, पण त्यांना या सगळ्या सोयींच्या अभावी, शिक्षणाच्या अभावी ते समाजापर्यंत पोहोचू शकत नाहीत। तर हे जे पुढारी आणि मीडिया आणि जे लोक संस्था कामं करतायत त्यांनी या सगळ्यांना मदत करावी आणि त्यांना पुढे येण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी माझी अगदी मनापासून इच्छा आहे। धन्यवाद आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा। हे मागे थोडं मागे फ्रेम मध्ये येतो।
काही नाही